नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओ चॅनलचे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर आपण मित्रांनो गेले काही दिवस पाहत आहात की जे चक्रीवादळ सक्रिय झालं होतं बंगालच्या महासागरात आणि मालदीवच्या महासागरात. तर हे चक्रीवादळ सध्या बघू शकता की भारत देशातील काही राज्यांमध्ये ह्याचा जो परिणाम आहे तो पाहायला मिळत आहे आणि हे चक्रीवादळ अतिशय वेगाने पुढील ह्याचा प्रवास करत आहे. तर त्यासाठी आपण कोणत्या भागात हे चक्रीवादळ अतिशय वेगाने सरकत आहे तो आपण पाहणार आहोत. तर आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग आहे, तर त्या भागालगतील जो बेंगळुरू शहर आणि चेन्नईचा भाग आहे, तर या भागामध्ये चक्रीवादळ अतिशय तीव्र गतीने सक्रिय झालेला आहे आणि त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस हा तिथे पडत आहे आणि पावसाचा जो परिणाम आहे, जो चक्रीवादळाचा परिणाम आहे, तो आपण बघू शकता की चेन्नई आणि नेल्लोरे ह्या भागालगतील सागरी किनाऱ्यात बघू शकता आपण पॉंडिचेरीचा काही भाग त्याने पूर्ण व्यापलेला असून बेलारी आणि बेंगळुरूचा भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा हे चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढील काही तासांमध्ये ह्या चक्रीवादळाला अतिशय वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकताना आपण पाहणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता की जे विजयवाडाचा भाग आहे, या भागाला देखील काही भाग व्यापून हैदराबाद आणि काही सोलापूरचाही भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, विशाखापट्टणम आणि विजयवाडा या भागातून हे चक्रीवादळ जगदलापूर ह्या भागाकडे जाण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर त्यासाठी मित्रांनो, आपण आपल्या शेतीच्या आणि आपल्या परिवाराचे ज्या ठिकाणी होता होईल त्या ठिकाणी सुरक्षित जाणं गरजेचं आहे. तर ह्या भागालगतील जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला त्या भागाला हवामान विभागाने हाय अलर्ट दिलेला असून सुरक्षित स्थळी ह्या भागातील सर्व लोकांना हलवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता की पुढील काही तास हे चक्रीवादळ अतिशय वेगाने पुढे सरकणार आहे आणि त्या ठिकाणीतील जो काही भाग आहे तो त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होणार आहे. तर त्यासाठी आपण मित्रांनो सुरक्षित स्थळी जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या चक्रीवादळाचा वेग आहे तो पुढे वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. परंतु आपल्या शेतकरी बांधवांसाठी, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की पुढील काही दिवसांमध्ये ह्या चक्रीवादळाचा जो वेग आहे तो काहीसा मंदावणार आहे आणि पुढील 3 ते 4 दिवसात हे चक्रीवादळ विजयवाडा, विशाखापट्टणमहून जगदलपूर ह्या भागातून जाण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. परंतु आपण पुढील काही व्हिडिओमध्ये आपल्याला त्याची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी फळबाग शेतकरी असतील, काही खरीप रब्बी हंगामाचे जे काही शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, तर त्या शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. परंतु महाराष्ट्रासाठी काही स्वरूपात स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस हा होण्याचा अंदाजही नाकारता येत नसल्याचं हवामान विभागाने वर्तवलेली आहे माहिती. परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहोत की ह्या हवामान विभागाचे जे काही अपडेट येतील, तर त्या अपडेटनुसार आपण पुढील व्हिडिओ चक्रीवादळाचे कोणत्या भागातून चक्रीवादळ हे जाऊ शकते त्या संदर्भात आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील तर त्या योजनेचे व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्या मेसेजद्वारे कळवा, जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला असं माहिती मिळेल, नोटिफिकेशन मिळेल.
धन्यवाद मित्रांनो.